फडणवीस सर, माजी अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य परिषद आणि फार मोठं व्यक्तिमत्व आहे असं वारंवार वाचनामध्ये आलं. हजारो कार्यक्रमात हा कार्यक्रम जरा मला वेगळा वाटतो. एका माऊलीच्या अश्रूनं चिंब भिजलेला हा कार्यक्रम आहे आणि म्हणून त्या माऊलीला मी इथे सन्मानपूर्वक निमंत्रित करतो आणि संयोजकाला विनंती करतो की मला एक शाल द्यावी आणि लालासाहेबांच्या पत्नी यांचा मी सत्कार करू इच्छितो. या ताई इकडे या. आत्मकथनाच्या इतिहासामध्ये एक नवीन वळण, नवीन मौलिक भर अशा प्रकारचं टाकणारे उपराकार लक्ष्मण माने कार्यक्रमाला उपस्थित आमचे मित्र आणि मोहल्ला कमिटीचा प्रयोग यशस्वी करणारे, राष्ट्राची एकात्मता आपल्या प्रत्यक्ष विचारातून कल्पनेतून साकारणारे सुरेशजी खोपडे, माननीय कुटुंब प्रमुख नरेंद्रजी पवार, या कैकाडी समाजाच्या वेदना मांडू इच्छिणारे आणि अत्यंत प्रगल्भ अशा प्रकारचं व्यक्तिमत्व डॉक्टर अनंत कळसे, ग्रंथालयाचे प्रमुख आणि नवीन अशा प्रकारच्या ग्रंथयात्रा निर्माण करणारे, नवीन प्रयोग करणारे, उपेक्षित महाराष्ट्राला गोंजाणारे, कुरवाळणारे, पोटात घेणारे ट्रस्टी सुदेश इंग्लसपूरकर, नवीन उमेदीचे लेखक अभ्यासक विदा पिंगळे, या समारंभाला उपस्थित असलेले सर्व माने कुटुंबीय, विशेषतः दोन्ही मुलं आणि त्यांचे बंधू, त्याचबरोबर संबंध श्रोत्यांमध्ये जाधव कुटुंबीय आहेत, माने कुटुंबीय आहेत, गायकवाड कुटुंबाचे आहेत. या तीन कुळामध्ये जवळजवळ सगळा सभागृह गच्च भरलेलं मला दिसतं. आणि या मुख्य म्हणजे या पुस्तकाचे लेखक सन्माननीय लालासाहेब जाधव. उपराकार यांनी उपरा लिहिल्यानंतर आणि विलास मानेच्या वेदनेच्या पाऊलखुणानंतर कैकाडी समाजातलं एक सुंदर अशा प्रकारचं प्रतिभा संपन्न लेखकानं लिहिलेलं हे पुस्तक परका हे महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आत्मपरीक्षण करायला लावणार, संस्कृतीला अस्वस्थ करणार, संवेदनाशील मनाला पुन्हा विचार करायला भाग पाडणार अशा प्रकारचे पुस्तक आहे. आर्थिक दारिद्र्य सर्वच समाजाच्या मध्ये निश्चित असलं तरी जातीचं शाप आणि जातीचं दुःख हे संबंध एक वेदनेच्या संदर्भामध्ये फार वेगळा इतिहास निर्माण करणार अशा प्रकारचं पुस्तक अस्सल अनुभवातून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्र हो, या संबंध कार्यक्रमामध्ये
आंधळ्या वडिलांची डोळस मुलगा आपल्या जिद्दीनं, आपल्या ध्येयवादानं आपल्या आयुष्यामध्ये किती यश आणि कसं यश मिळवू शकतो. आणि सौम्य विद्रोही प्रकारचा एक सौम्य विद्रोह नावाचा एक प्रकार आहे, विवेकी विद्रोह नावाचा प्रकार मराठी साहित्यात त्यांच्या या पुस्तकाच्या रूपानं जन्माला आल्याचं मी पाहतो आहे. विद्रोहासाठी शिव्या देणं, मारामाऱ्या करणं आणि प्रगट अशा प्रकारची विद्रोहाची भाषा बोलण्याची गरज नाही. आपली वेदना व्यक्त करत असताना ती अस्सलपणाने जपणं, वेदनेचं मूल्य अधोरेखित करणं यासारखा विवेक त्यांनी लालासाहेबांनी आपल्या पुस्तकात मांडला. आणि म्हणून हे पुस्तक निश्चितपणे भावलेलं आहे. मी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आणि त्या प्रस्तावनेच्या मला अत्यंत वेदना झाल्या. अनेक जवळजवळ 400-500 पुस्तकाला प्रस्तावना लिहिलेली आहे, पण अशा वेदनेचं पुस्तक माझ्या हातात कधीच आलेलं नव्हतं. वेदनेला खरोखरच गंध असतो का, हा तो प्रश्न आहे. एवढी वेदना भोगून आयुष्य जगत आल्यानंतर या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचा, विशेषतः प्रत्येक आलेल्या व्यक्तीचा सन्मान करण्याची सुबुद्धी आणि सद्भावना लालासाहेबांच्या मनामध्ये आहे. प्रत्येकाचा सन्मान करत असताना, प्रत्येकाचं वर्णन करत असताना प्रत्येकाने आपल्या सन्मान करण्याची त्यांची भूमिका ही विनम्रपणाची आणि कर्तव्यबुद्धीने तो सन्मान केलेला आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्या प्रेक्षकगृहामध्ये त्यांनी फुलांचं वाटप केलेलं आहे. याचबरोबर प्रत्येक क्षणाला अवहेलना भोगणाऱ्या एका संवेदनशील मनाला यातना किती झाल्या असतील हा प्रश्न आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी मला मातृभूमी नाही अशा प्रकारचं गाराणं, अशा प्रकारचं शब्द महात्मा गांधी समोर उच्चारला होता. लालासाहेबांनी मी सर्व असून 700 कोटीच्या जनतेमध्ये मी परका आहे अशा प्रकारची भूमिका त्यांना वाटते आहे. हे परकेपण का? संविधान जिवंत असताना, समाज जिवंत असताना, संस्कृती जिवंत असताना, समाजाचं जिवंतपण अनुभवताना यामध्ये नेमकं कोणतं कमी पडलेलं आहे हा प्रश्न आहे. जाती व्यवस्थेचं दुःख हे परकेपणाचं मूळ कारण आहे. दारिद्र्याचं दुःख हे मूळ अशा प्रकारचं कारण आहे. नियतीनं निर्माण केलेलं दुःख मी समजू शकतो. निसर्गाचे दुःख कुणालाही टाळता येणार नाही, ती अटळता आहे. पण ब्राह्मणी व्यवस्थेनं निर्माण केलेले जाती व्यवस्थेचं दुःख हे मात्र निश्चित मानव निर्मित आहे. आणि ही वेदना अत्यंत भयंकर अशा प्रकारची वेदना आहे. स्वकीयांची वेदना आणि परकीयांची वेदना. सवर्ण समाजानं तर अन्याय केलाच, वेशी मधल्या समाजानं वेशी बाहेरच्या समाजावर, कैकाडी समाजावर, दलित समाजावर अन्याय केलाच. परंतु बाहेरच्या वेशी बाहेरच्या समाजातल्या आप्त नातेवाईकांनी सुद्धा छळावं, बोलावं, मारावं, भांडावं याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती. आणि म्हणून लालासाहेबांच्या मनामध्ये ही परकेपणाची वेदना आणि पोरकेपणाची वेदना ही निर्माण झाल्याचं आपण पाहतो आहोत. त्याचबरोबर वेदनेचा सिक्वेन्स कोणता असतो. त्यांनी म्हणले की माझ्या पुस्तकामध्ये सिक्वेन्स नाहीये. आपण सिक्वेन्सची काळजी करू नका. मला या ठिकाणी डॉक्टर आनंद कळसे यांचं विशेष आभार मानायचे. त्यांच्या मंत्रालयातल्या कामकाजाबद्दल, त्यांच्या ड्राफ्टिंग बद्दल, त्यांच्या इंग्रजी आणि मराठीतल्या भाषांतराच्या कुवतीबद्दल, क्षमतेबद्दल, प्रशासनिक कौशल्याबद्दल त्यांनी अत्यंत उत्तम अशा प्रकारची एक जिवंत, जातीवंत अशा प्रकारची पावती त्यांना दिलेली आहे. आणि म्हणून भाषेला महत्व नाहीये. साहित्यिक भाषा असेल की नसेल, वेदनेची भाषा ही लालासाहेबांच्या लेखणीतून उतरलेली आहे. याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. वेदनेला अलंकाराची गरज नाही, सहजपणे वेदना व्यक्त होते आणि म्हणून ती भाषा या ठिकाणी आलेली आहे. मित्र हो, समाज आणि शासनाच्या दृष्टीने परका ठरलेला माणूस, समाजानं परक ठरवलं, संस्कृतीनं परक ठरवलं, पण शासनही परक ठरवतं म्हणजे काय. आणि म्हणून त्यांचा प्रश्न जो आहे तो क्षेत्रीय बंधनाचा, त्या संदर्भात नोकरदार झाल्यानंतर काय 11,000च्या पगारापासून ते 1 लाखापर्यंतचे संबंध, 1 लाख काही हजार अशा पगारापर्यंत उडी मारल्यानंतर सुद्धा हा माणूस आपला समाज मागासलेला आहे आणि त्याची वेदना त्याला जाणवते आहे.
तुमच्या गुजरात मधला समाज वेगळा आणि या समाजातला काही दोन्हीकडे सारखेच आहे. मग दोन्हीचा वर्ग का बदलतो आहे? एक ओबीसी, एक एससी आणि दुसरा व्हीजीएनटी, यातला फरक नष्ट व्हावा आणि म्हणून गेली अनेक वर्ष ते काम करतायत. एखादा माणूस आपल्या समाजाच्या भल्यासाठी, उद्धारासाठी, इतिहास बदलण्यासाठी प्रयत्न करावा, मंत्रालयातला माणूस काम करावा, याचं मला खरंच कौतुक वाटतं. नाहीतर मंत्रालयातली माणसं एकदा नोकरीला लागली की आपण आपले बायको आणि आपल्या मुलापलीकडे लक्ष देत नाहीत. पण या माणसाला आपलं घर सांभाळलं, 2 मुलं शिकवली, आपल्या आईवडिलांना न्याय दिला, मुलांना संसाराला न्याय दिला आणि आपल्या समाजाला न्याय देत असताना त्यांनी ही संबंध आत्मकथा आपल्या समोर ठेवलेली आहे. ही आत्मकथा फक्त स्वतःचं दुःख सांगण्याकरता, दुःख कुरवाळण्याकरता सांगितलेली नाही. यातून समाज शहाणा व्हावा. जे सवर्ण समाजाचे आहेत, जे विशीच्या मधले आहेत, त्यांचे डोळे उघडावेत, त्यांची संवेदना जागृत व्हावी, अन्याय करणाऱ्या पूर्वजाबद्दल त्यांना लाज वाटावी. आणि मला खरोखरच वाटते, ज्या सवर्ण समाजानं लाखो हजारो अशा प्रकारच्या लोकांच्या मध्ये हजारो वर्षापासूनची संबंध अन्यायाची परंपरा रुजवली, जनावरांची दुःख प्रदान केली, पाणी नाकारलं, ज्ञान नाकारलं, भाकरी नाकारली, अशा समाजाचा मध्ये मी जन्माला आलो याचा मला अभिमान वाटत नाही. मी माझ्या पूर्वजाबद्दल मी त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो, मी प्रायश्चित्त घेतो, मी ते क्षमा मागतो आपल्या सर्वांची. मित्र हो, या संदर्भातलं तो अनेक प्रसंग या संबंध कादंबरीवर, या आत्मकथनात आलेले. फोक काढायला गेल्यानंतर जो विळा असतो, त्या माऊलीने त्यांची आईनं विळा सोडला नाही. तो खैरे नावाचा जो माणूस आहे, सवर्ण माणूस, त्यांनी शिव्या दिल्या. शिव्या एवढाच उल्लेख आहे, पण शिव्या दिल्यानंतर अंध बापाला, स्वाभिमानी नवऱ्याला काय वाटलं असेल आणि शिव्या खाणाऱ्या त्या माऊलीला काय वाटलं असेल. तिने फक्त त्या ओढ्या नाऱ्या काठाची फोक कापत होती. ती माऊली एवढं पोटासाठी करत होती. तिला जमीन नाही, जागा नाही, झोपडं असलेलं घर आणि 4-5 मुलाचा संसार करत असताना ती माऊली त्या पलीकडे फोक विकणं, त्याचे टोपली तयार करणं एवढंच हातात आहे. त्या साधनासाठी तिथे गेल्यानंतर तो माणूस, खैरे नावाचा माणूस, शिव्या देतो. त्या शिव्या किती हलकट असतील हे विचार करू शकतो आपण. मी कल्पनेनं जाणल्या. अर्वाच्य शिव्या ऐकून त्या स्वाभिमानी अंध पैलवान बापाला किती अभिमान वाटला, किती अशा प्रकारची ती शिव्या खाऊन किती राग आला असला पाहिजे. आणि मग त्या अस्मितेच्या पोटी, त्या अभिमानाच्या पोटी त्यांनी संबंध तो एकदम तो दिसत नसताना अंगावर गेला, त्याला खाली लोळवला आणि त्या संदर्भामध्ये तिनं हातातला विळा मात्र सोडला नाही. कारण विळा हा केवळ पोटाचं साधन नव्हे, विळा हा कैकाडी समाजाच्या अस्मितेचं प्रतीक आहे. मित्र हो, पाटलाची माणसं त्या दिनेशला मारतात, दिनकरला मारतात. दिनकर बेशुद्ध पडतो. जे पाटील आणि कुलकर्णी हे गावातले अन्याय करणाऱ्या लोकांचे प्रतिनिधी आहेत. या पाटलाच्या लोकांनी मारल्यानंतर तो बेशुद्ध पडतो. साधं मारत नाही. दलित मंडळीला किती मारावं याचा काही प्रमाण नाही. त्यांनी शब्द लिहिलाय, भाषेचं सामर्थ्य त्यांच्याकडे नाही असं म्हणतात. मी आहे असं सांगतो आहे, मी बऱ्यापैकी अभ्यासक आहे मराठीचा. आणि ते म्हणतात, श्वापदाला जसं मारावं तसं त्या पाटलाच्या माणसाने दिनेशला मारून बेशुद्ध केलं. बेशुद्ध होईपर्यंत मारणं आणि श्वापदाची तुलना केली आहे. श्वापदाला मारल्यासारखं. श्वापद समजून मारलेला आहे, माणूस समजून मारलेलं नाही. ज्या संस्कृतीनं माणुसकी शिकवली, ज्या धर्मानं संबंध संवेदना दिली, तो धर्म गेला कुठे आणि कशासाठी अशा प्रकारचं मारणं आहे? ते मारण्याचं कारण काय? कुठलेही गुन्हा नाही. पुढे अशा उपाशी पोटी असणारं त्यांचं मन, त्यांचं पोट उपाशी, मन उपाशी, बुद्धी उपाशी, अशा संबंध उपाशीपणाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी आपल्या आत्याकडे एक पायलीवर ज्वारी मागितलेली आणि मला वाटतं 10 रुपये काहीतरी मागितले. परके तसेच वाईट आहेत आणि आत्या सुद्धा त्यांना पावली नाही. सख्खं नातं आत्याचं, पण पायलीवर दाणे सुद्धा ती देऊ शकले नाही. वरून पाणी वाढणारी संस्कृती, मांजराला दुधाच्या वाटीमध्ये दूध पाजणारी हिंदू संस्कृती, हाडामासाच्या माणसाला मात्र, विशीच्या बाहेरच्या माणसाला मात्र ती नाकारते, सावली नाकारते, पाणी नाकारते.
त्याला माणूस म्हणून जगवता येत नाही. या संस्कृतीचं मोठेपणाने डंका कशासाठी पिटायचा, किती पिटायचा, आणि माणसाच्या मरणाच्या दारामध्ये असताना हा संस्कृतीचा डंका कसा पिटला जातो. आणि म्हणून शिळ्या भाकरी सुद्धा त्याला मिळत नव्हत्या. त्याचबरोबर टोपल्या विकणं, फोक काढून आणणं, अशा प्रकारची कामं त्यांना करावं लागली. तारा नानी, गीताजी या आईला मारत होते असं त्यांनी वर्णन केलंय. या कुटुंबातली माणसं आहेत. एकीकडे पाटील कुलकर्णी तर झोडपतच होती, पण खुद्द घरातली नातेवाईक माणसं, ती तारा राणी असेल, तारा नानी आणि गीता आजी यांनी आईला मारलेलं आहे. आणि त्या संबंध वाटणी झाल्यानंतर, मारामाऱ्या करून वाटणी झाल्यानंतर 2 जर्मनची पातेली, वाटणीमध्ये काय मिळालं आईला, 2 जर्मनची पातेली, 1 चरबी, पितेचा अंडा 1 आणि 2 पिवळ्या अशा प्रकारचं भांडे, 4-5 भांड्याची फक्त संसार करून त्या अंधारात माऊली बसली. शाळेतून येणारा लहान मुलगा, त्याच्या मनावरचे ते चित्र काय उमटवलं असेल, काय परिणाम झाला असेल, आपण कल्पना करू शकता. आणि म्हणून मर्या ही खंडोबाला देव मानणारी माणसं, श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या सीमारेषा पुसट झाल्या. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी संबंध आपल्या आयुष्यातली आत्मकथा सांगत असताना सच्चेपणानं सांगितले, प्रामाणिकपणानं सांगितलेले, कुठेही लबाडीने, नाटकीपणा नाही, अतिशयोक्ती नाही, आणि कुठेही अशा प्रकारचा काही लपवून ठेवण्याची भूमिका नाही. त्याचबरोबर डुक्कर मारण्याचं क्रौर्य त्यांनी संबंध कैकाडी समाजात कसं ते आपल्या परंपरेनुसार मांडलेला आहे. गाढवाची जत्रा त्यांनी संबंध आपल्या डोळ्यासमोर उभे केले. जात पंचायतीचा संदर्भ हा या ठिकाणी आत्मकथेत आलेला आहे. हे सगळे ड्रॉबॅक आहेत. आत्मपरीक्षण आणि परीक्षण, संस्कृतीचं परीक्षण करणारी एक भूमिका असते आणि आपल्या संस्कृतीचं आत्मपरीक्षण करणारी भूमिका. आपले दोष झाकून ठेवायचे आणि दुसऱ्याची उघड करायची ही दुटप्पी भूमिका हा अस्सल प्रामाणिक लेखक घेत नाही. दोन्हींचाही अत्यंत कठोर अशा प्रकारचं मूल्यमापन करतोय, पण कुठेही विद्वानपणाचा, पंडितपणाचा भाव आणत नाही. आणि म्हणून बायकोच्या पायातलं पैंजण विकून ज्याला फी भरावी लागली अशी ती अवस्था. आणि स्थित्यंतर आणि स्थलांतर हे तर त्यांच्या आयुष्यातले स्थायी भाव होता. हे सगळं करत असताना वडील पैलवान, आंधळे, मला ते वर्णन ऐकताना मला कमाल वाटली. सायकलीवर त्यांना पुढे दांडीवर बसायचे, हे हँडल धरायचं आणि बापाने चालवायचं. डोळ्याला दिसत नाही तरी पण मैलोरी अशा प्रकारचा गावांमधला प्रवास हे बाप लोक करायचे. आंधळे माणसाची ताकद, त्याचे संबंध अंतःचक्षुषी क्षमता किती प्रगल्भ असेल हा त्याचा भाग आहे. त्यांचा संबंध आजारीपणाचं त्यांनी वर्णन केलंय. मणक्याच्या संदर्भातलं त्याला आजारीपणा आला असताना अचानक मणके दुखायला सुरू केले, पण त्यांनी संचित वेळी दाखवला, उपयोग झाला नाही. अजून कुठतरी गेले, तिथे उल्लेख झाला नाही. शेवटी दर्ग्यापर्यंत पोहोचले आणि दर्ग्यापासून या संबंध त्या ठिकाणी मात्र थोडा उपयोग झाला. आता दर्गा हा उपयोग होतो का, अंधश्रद्धा तिथं जोपासली जाते याचा विचार ते करत नाही. जे घडलं ते सांगितलंय फक्त एवढंच. तिथे दर्ग्यापासून माझा आजार दूर झाला असा त्याचा अर्थ होत नाही. नोकरीत असताना मुंबईला मुसलमानाच्या तलवारीला त्याला सामोरं जावं लागलं. अशा अनेक कठीण प्रसंगाला तोंड देत असताना अनेक प्रसंग, पावसाच्या पाण्यामध्ये संबंध मुंबई वाहत होती, गळ्याभर पाण्यातून जात असताना तो प्रसंग त्यांनी सांगितलेला आहे. आणि त्याचबरोबर आपल्या पत्नीच्या आजारीपणामध्ये दुर्धर अशा प्रकारच्या एक देशपांडे नावाचा डॉक्टर भेटला. तो डॉक्टर चुकतो आहे, त्याच्या चुकीमुळे भयंकर यातना सहन कराव्या लागल्या. आणि त्यानंतर दुसरा एक डॉक्टर आहे, तो जोशी आहे. देशपांडे चुकतो, जोशी बरोबर आहे. म्हणजे ब्राह्मण जातीमुळे काही घडलेलं नाही, हे बॅलन्स त्यांनी लिहिलेलं आहे. मुद्दाम केलं देशपांडेनं का नाही, त्याचा अज्ञान, देशपांडे अज्ञानी असू शकतो हा धडा त्यातून मला मिळाला. आणि जोशी सुद्धा त्याच्यातून आला, त्याच्यात ती हुशारी त्यांनी दाखवली. आणि ही माणुसकीची भावना, आर पाटलांचं त्यावेळेस त्यांच्या दवाखान्यात आलेला फोन हा मला सहृदयतेचा फोन वाटतोय. एखाद्या माणसाच्या कुटुंबाला जर मदत करताना ही त्या माणसाची भूमिका, आर पाटलाची भूमिका मला महत्वाची वाटते. संवेदना सवर्ण समाजात सुद्धा आहे, त्याची उदाहरणं त्यांनी अनेक दिलेली आहेत. या संबंध पुस्तकामध्ये एक 4-5 अशा प्रकारचे कॅरेक्टर फार महत्वाचे आले. आमच्या खोपडे साहेबांचं सुंदर अशा प्रकारचं थोडकं वर्णन पण महत्वाचं केलेलं आहे. खोपडे कुटुंबाने या संबंध जाधव कुटुंबाचे जवळीक आपल्याला निश्चित आता आपल्या त्यांच्या बोलण्यातून एक आलेले, पण वडिलोपार्जित अशा प्रकारची परंपरा. संबंध मराठ्याचा जातीवाद कडक असताना, ब्राह्मणांच्या गावातला ब्राह्मणांचा कर्मठपणा जिवंत असताना
एकमेव खोपडे कुटुंब हे संवेदनशील अशा प्रकारचं कुटुंब आहे आणि जाधवांना जवळ घेण्याचं हे संबंध भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणि म्हणून या सर्व संदर्भामध्ये हे सर्व आत्मचरित्र एका वेगळ्या वाटेवरती जातं, एका वेगळ्या निर्मितीवरती जातं की संबंध अनेक लोकांना नोकऱ्या मिळवून दिल्या, बडतर्फ लोकांना त्यांनी न्याय दिला आणि एकूणच सगळं जीवनाचं एक सोहळा अशा प्रकारचा करण्याचा प्रयत्न केला. दुःखातून यातना भोगून कष्ट करून जिद्दीनं समर्थपणे यश मिळवताना या माणसानं मिळवलेलं यश आज आनंदानं अशा प्रकारचे झोपडी ते बगला हा प्रवास आणि व्यक्तिगत विकासापासून ते सर्वांच्या विकासापर्यंत मिसळून जाण्याची प्रवृत्ती ही लालासाहेबांच्या या आत्मकथनाचं हे वैशिष्ट्य आहे. हे आत्मकथन किती क्रांती करेल मला माहिती नाही, उपराप्रमाणे हे गाजेल की नाही याची मला कल्पना नाही, परंतु नक्की उपराच्या वारशामध्ये, विलास मानेच्या वारशामध्ये, पुतला गायकवाडांच्या वारशामध्ये आता नवीन एक अशा प्रकारचं हे पोरका नावाचं एक आत्मकथन नक्की आलेलं आहे. आणि पोरक्यापणाचं आपलेपणानं स्वागत करणारी माणसं अजून मराठी समाजात आहेत. तिथं आम्ही पहिला माणूस संवेदनशील आहे, मी त्यांना परका मानलं नाही, जवळचा मानलं आणि 7-8 पानाची प्रस्तावना अत्यंत आत्मीयतेने लिहून दिली हे मात्र निश्चित सांगतो आणि माझं भाषण संपवतो. त्याला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना अभिवादन करून मी माझं भाषण संपवतो.